नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईव्ह ट्रेन न्यूज. काल आषाढी एकादशीचा आज उपवास सुटतो आणि खानदेशामध्ये जर बघितलं तर आषाढी एकादशी नंतर तो उपवास सोडला जातो. खरे सौंदर्य म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे भंगाळे गोल्ड. तो म्हणजे अस्सल मेनू तो असतो वरणभट्टी. आपण जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी वरणभट्टीसाठी अनेक ठिकाणी जळगाव शहरामध्ये जे आहेत ते रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज एकीकडे धावपळीचं युग असताना कुठेतरी गृहिणींमध्येही रेडीमेड जेवणावर भर दिला जातो आणि याचमुळे वरणभट्टीसाठी या ठिकाणी गर्दी जी उसळलेली पाहायला मिळत आहे. आपण जर माझ्या मागे बघितलं तर पालकमंत्री आता नुकते इथून पालकमंत्र्यांचा ताफा या ठिकाणाहून पास झालाय. पालकमंत्री स्वतः आवाज झाले ती गर्दी बघून. आपण काही ग्राहकांशी संवाद साधलो. दादा, काय सांगाल वरणभट्टी याला? भरपूर चविष्ट आहे, चांगली असल्यामुळे तर भरपूर गर्दी आहे. इथं लाईनीत आहे. मी तर अर्धा तास झालो. इथली वरणभट्टी चविष्ट असल्यामुळे इथं लाईन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता बघतो केव्हा नंबर लागतो. मी आता चित्रा चौकातून आलो, तिथं इतकी मोठी लाईन आहे की कमीत कमी 1 तास लागेल. आता इथं आलो तर 15 ते 20 मिनिटं लागतील. आता इथली चौकशी आहे, मी पहिल्यांदा बघतोय, मला चवीचं नाही माहिती, पण आलोय लाईनीत. आपण जर बघितलं तर इथे तर काय सांगाल तुम्ही इथे वरणभट्टी घ्यायसाठी आलात? किती वेळ बघून जायची? आम्ही अगोदर तिथं चित्रा चौक मध्ये गेलो होतो, नंतर गणेश कॉलनीत गेलो, आता तर तिथं आलोय. आता इथं लागलाय नंबर म्हणणार आहे. काय सांगाल? 1 तासापासून लाईनीमध्ये उभो आहे आम्ही. वरणभट्टी यांची चांगली असते म्हणून इथं लाईनीमध्ये सगळे उभे आहेत. अर्धा तास नंबर लागताय, फटाफट येत आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्या वरणभट्टी खायची तर मग नाही तर लावावं लागेल 10-15 मिनिटं आणि एकच दुकान असल्यामुळे पण काही प्रॉब्लेम नाही. तर आपण जर बघितलं तर ग्राहकांनी सांगितलं की अनेक ठिकाणी रांगा लागल्यात. आम्ही 2 ते 3 ठिकाणी जाऊन आल्यानंतर या ठिकाणी आमचा आता नंबर लागतोय. एक काही ग्राहक बोलले. काय सांगाल तुम्ही आज वरणभट्टी घ्यायला आले आहात? आम्ही 4-5 स्टॉप वरून शॉप वरून फिरून आले. आम्हाला कुठेच भेटलेली, मोस्ट ऑफ ठिकाणी तर संपलेली होती. इथं जबरदस्ती रांगेत घुसून घेतलेली आणि भेटली मला. काय सांगाल आता सध्या धावपळीचा युग आहे, कुठेतरी रेडीमेड जेवणावर भर असतो, वरणभट्टीला पसंती दिली जाते खानदेशात. आपल्या खानदेशात नसतं का? काल सगळ्यांचा उपवास होता, दुसऱ्या दिवशी मस्त पोट भरून जेवणभट्टीचं वरणभट्टी किती म्हणजे पोट भरचं करून खायचं जेवण आणि स्वयंपाक करायचा कंटाळा असं. मोस्ट ऑफ स्त्रियांना भरून रेडीमेड भेटलेलं छान. माहेश्वरी नंगर. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी धावपळीच्या युगामध्ये कुठेतरी स्त्रियांकडून, घरच्या गृहिणींकडून रेडीमेड जेवणाला पसंती दिली जाते आणि त्याचमुळे आज जळगाव शहरातील अनेक जे भोजनालय आहेत, वरणभट्टी सेंटर आहेत, या ठिकाणी आपल्याला रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.